नमस्कार. ताते बोरावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः स्वागत. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि पाहू शकता मकावरती पाणी आहे आणि खत आणि मकाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पाहू शकता हे जे आपला प्लॉटिंग आहे, तर ह्या प्लॉटमध्ये पाहू शकता शुगर 16 ही मका व्हरायटी आहे. आणि ह्या मकासाठी आपण ह्या रानाची निवड केली आहे. स्वीटकॉर्न 16 ही व्हरायटी आपण लावलेली आहे. पाहू शकता समोर मकाचा बांधा पूर्णपणे मुळाची वाढ पाहू शकता अशा पद्धतीने. आणि आज रोजी मका ही 50 दिवसाची झाली आहे. आणि 50 दिवसाच्या मकाची जी रनिंग आहे ती कम्प्लीट पाहू शकता 5.5 फूट रनिंग आहे. आणि 5.5 फूट रनिंग असताना आपण याचा आज व्हिडिओ काढत आहोत. तर अजून मका निचोरा नाही टाकलेला. तर ह्या रानाची आपण निवड केली आहे मका लावण्यासाठी. तर उन्हाळ्यामध्ये बघा अशी मका आहे, हिरवीगार पाथरीसारखी मका आहे पाहू शकता. आणि ह्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने दक्षिण उत्तर अशी क्रॉस सरी मारली आहे. तर जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाणी पूर्णपणे सरीला बसलं पाहिजे. आणि पाहू शकता पाणी अशा पद्धतीचं चालू आहे. आणि त्या कडेला पाणी टच झाल्यानंतर पाणी ह्या कडेला टच होतं. ते पाहू शकता पाण्याची लेवल पाहू शकता. समांतर पाणी बसते, अगदी बैठ पाणी बसत आहे. त्यामुळं जी मका आहे त्या मकाची रनिंग अशा पद्धतीची आहे. आणि अवघ्या 50 दिवसामध्ये 50 दिवसाची मका ही झालेली आहे. तर पाहू शकता आपण. तर ह्या मकाच्या व्यवस्थापनासाठी आपण पहिल्यांदा मका लागवड केली. मका लागवड केल्यानंतर आपण त्याची त्याला प्रथमतः पाणी एक दिलं. त्यानंतर 8 दिवसाच्या कालावधीमध्ये तिला आपण दुसरं पाणी देऊन तणनाशकासाठी टेंजरची फवारणी केली आहे. तर पाहू शकता टेंजरची फवारणी केली असताना गवतसुद्धा नाही राहिलं. पाहू शकता टेंजर फवारणी केली आहे. तर टेंजरनी टोटल तण गेलं आहे. तर टेंजरचे सुद्धा खूप मकासाठी फायदे आहे. काळोखी येण्यासाठी टेंजर महत्त्वाचं आहे. अधिक 2 नंबरचं काम म्हणजे संपूर्ण तण टेंजर नाश करतं. आणि आता पाहू शकता आपण यासाठी पाण्यातून आपण त्यानंतर 2 युरियाच्या गोणी सोडल्या आहे. आणि पाहू शकता हा प्लॉटिंग. तर अंदाजे 2 एकरचा प्लॉट आहे. तर एकरी स्वीटकॉर्न 16चं 3 ते 3.5 टन उत्पन्न आहे. 3.5 टननेच उत्पन्न जरी धरलं तरी साधारण 7 टन माल तयार होतो. आणि मार्केटमध्ये जर आपल्याला साधारणतः 20-25 रुपयाने जर मार्केट जर भेटलं तर पाहू शकता भरपूर असे पैसे होतात. आणि त्यानंतर जी कणस आहे त्याचे गोड कणीस असतं. त्यामुळं मार्केटमध्ये ह्या स्वीटकॉर्न 16ला जास्तीत जास्त प्रमाणात मागणी आहे. आणि त्यानंतर स्वीटकॉर्न कणीस मकाचं काढल्यानंतर तर पाहू शकता त्यानंतर ही जी मका आहे जी जनावरांच्या चाऱ्यासाठी आहे ना अत्यंत फायदेशीर आहे. आणि दुधाला सुद्धा खूप अशी छान चालते. दूध उत्पन्नामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो भरपूर असं फायदा आहे या मकासाठी. पाहू शकता मकाचं जर पाहायचं म्हणलं तर हा पत्ता पाहू शकता. मकाचा पत्ता ऊसाच्या पत्त्यापेक्षा रुंद, अगदी लांब आणि एकच नंबर असा पत्ता आहे पाहू शकता.
आणि खाली जर तुम्ही पाहिलं मुळ्यांची जी वाढ पाहू शकता, अशा पद्धतीने मुळे वाढलेले आहे त्याच्या, पाहू शकता. रनिंग मध्ये मुळे आहे आता, तर साधारण माझे अंदाजे 6-6.5 फूट रनिंग झाल्याशिवाय मका तुरा नाही टाकणार. आणि मग तुरा नॉर्मल टाकल्यानंतर मग त्याला कणीस येणार आहे. आणि ह्या एका ताटाला 2-2 कणस येणार आहे. तर अशा पद्धतीने मकाचं आपण नियोजन केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.